नमस्ते. आज आपण बनवणार आहे मस्त चटकदार अशी रेसिपी. त्याचं नाव आहे कोथिंबीर पराठा. पराठे खूप असतात, पण एकदा हा ट्राय करून बघा. याच्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसनचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ असं तिन्ही पिठं एकत्र घ्यायची. आणि याच्यामध्ये आता हळद, जिरे पावडर आणि थोडंसं लाल तिखट घालायचं पिठाच्या अंदाजाने. मीठ घालायचं आणि थोडंसं गार तेलाचंच मोहन घालायचं. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता हे घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आपण पराठे वेगवेगळ्या प्रकारचे खातच असतो, पण हा अतिशय पारंपरिक आणि खूप चवीला लागणारा पदार्थ आहे. आता याच्यामध्ये अगदी थोडासा ओवा हातावर चुरून घालायचा आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची. पीठ मळून एका साईडला 20 मिनिटासाठी आपण ठेवून देणार आहोत. तर हळद घातल्यामुळे आणि बेसन पिठामुळे याला छान असा पिवळसर कलर येतो, त्यामुळे दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर हे पहा, मळल्यानंतर याचा कलर हा असा दिसेल. आणि आता मी हे असं एवढं घट्ट असं पीठ ठेवलेलं आहे. आता वरून याला आपण थोडा पाण्याचा हात फिरवायचा किंवा मग तुम्ही तेल पण लावू शकता. पाण्याचा लावल्यामुळे काय होतं की थोडंसं मऊ कणिक राहते आणि चांगली भिजते. आता एका कढईमध्ये 3 चमचे तीळ घालायचे आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. तीळ असे उडायला लागले की ते काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये हे पहा, याच कढईमध्ये आता आपण खोबऱ्याचा कीस घालणार आहोत. तर हा 1/4 कप खोबऱ्याचा कीस आहे. तर हे सुकं खोबरं आहे. तर सुकं खोबरं असं भाजून घ्यायचं. आता यालाही आपण बाजूला काढून ठेवायचं. तर आता तीळ भाजलेले आहेत, खोबरं भाजलेलं आहे. तर याच्यात भरपूर प्रमाणामध्ये आपण कोथिंबीर मिक्स करायची. एकदम बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची. हिवाळा आहे, खूप चांगली कोथिंबीर मिळते. कोथिंबीर वडीला अतिशय उत्तम आणि पारंपरिक असा हा पदार्थ आहे, पौष्टिक आहे. आता याच्यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं, थोडीशी जिरे पावडर टाकायची आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं. हाताने जरा कोथिंबीर चुरून घ्यायची, म्हणजे मग त्याचाही वास याच्यामध्ये उतरतो. आता अंदाजे याच्यामध्ये लाल तिखट घालायचं. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, कारण आपण कणकीमध्ये पण तिखट घातलेलं आहे. आता हे सारण जरासं ओलसर होण्यासाठी याच्यामध्ये अर्धा ते 1 लिंबू असं पिळून घालायचा, म्हणजे मग लिंबाच्या रसांनी याला मस्त असा आंबट चव येईल. आता हे मिश्रण पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं. कणिक आपली आता छान भिजलेली आहे. तर याच्या आपण पुन्हा एकदा मळून एक छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे सारण तयार आहे, कणिक तयार आहे. आता एका बाउलमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. या तेलामध्ये कारळ्याचं कूट घेतलेलं आहे. तर ही कारळ्याची चटणी आहे. ही चटणी मी मिक्स केलेली आहे. ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या वेळेला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालू शकता. पण कारळ्याची टेस्ट आणि कोथिंबिरीची टेस्ट खूप एकत्र छान होते. तर आता याच्यामध्ये तिखट आहे कारळ्याची चटणीमध्ये, त्यामुळे तेल आणि तिखट बॅलन्स होतं आहे. एक छोटा गोळा घ्यायचा. आता याला व्यवस्थित आपण चपाती जशी बनवतो तशीच याला लाटून घ्यायची आहे. फक्त तुम्हाला शक्य असेल तर लांब लाटलीत तरी चालेल. आणि थोडीशी पातळच ठेवा, पूर्ण आपल्याला जाड ठेवायची गरज नाही आहे. आता लाटून झाल्यानंतर याच्या अर्ध्या भागामध्ये आपण जे तेल आणि कारळ्याच्या कुटाचं मिश्रण केलेलं आहे ते लावणार आहोत. हे पहा असं. आता ते व्यवस्थित पसरून घ्यायचं. अर्ध्या भागामध्ये हे मिश्रण लावायचं आणि याच्यामध्ये थोडंसं वरून पीठ घालायचं. आता जे आपण सारण बनवलेलं आहे ते याच्यावर स्प्रेड करायचं. अर्ध्या भागामध्ये स्प्रेड करा आणि मग आपण करंजी कशी दुमडतो तसंच दुमडून अर्धा भाग याच्यावर ठेवा आणि कडा मिटवून घ्या. आता कडा बंद झाल्या. आता याला असंच आपण लांबुडकं लाटून घेणार आहोत. आता या पराठ्याच्या कडा आहेत त्या एकसारख्या पातळ करून घ्यायच्या आणि अगदी अलगद याला आपण लाटायचं आहे, म्हणजे मग कोथिंबीर व्यवस्थित सगळीकडे बसून जाते आतमध्ये आणि आपला हा पराठा असा तयार होतो. आता पॅन गरम करायचा. पॅनला थोडंसं तेल लावायचं किंवा मग तुम्ही तूप पण लावू शकता आणि त्याच्यावर हा पराठा सोडायचा. आता याला मीडियम टू स्लो यामध्येच ठेवून गॅस व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं. वरून थोडंसं तेल किंवा तुम्ही तूप पण लावू शकता. तर हे पहा, आतमध्ये हवा पकडून हा असा छान व्यवस्थित फुगलाही जातो आणि सर्व बाजूंनी भाजतो. फक्त कडा भाजण्यासाठी थोडंसं कडांवर दाब देऊन भाजून घ्या, म्हणजे मग त्या खरपूस अशा छान होतात. आणि हे पराठे तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता, असेही खायला खूप उत्तम लागतात.
तर हे असे आपले तयार होतात. पण हे पराठे तयार लाटून एकदम ठेवू नका, जसे लाटाल तसेच भाजून घ्या, नाहीतर मग तुमची जी कणिक आहे ती फाटली जाईल आणि कोथिंबीर वर येणार, कारण कोथिंबीरीला लिंबाचा रस आणि थोडा पाण्याचा अंश असतोच. तर हे पहा, असं अर्ध्या भागामध्ये घालायचं, व्यवस्थित दाबायचं आणि याला थोडंसं पातळ करून घ्यायचं. तर असे हे आपले अतिशय रुचकर आणि एक पारंपरिक पदार्थ तयार होतो. दिसायलाही उत्तम दिसतो. हा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता, कारण याला कोथिंबीर घरात फ्रेश असेल तर पटपट सकाळ सकाळी करून होतो. मुलांनाही कोथिंबीर आणि कारळ्याची चटणी याच्यामध्ये जाते, तसेच मिक्स पिठं याच्यामध्ये जातात, त्यामुळे खायलाही अतिशय पौष्टिक आहे. याच्याबरोबर तुम्ही दही देऊ शकता किंवा मग हा कोरडाही रोल करून खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबरही चालू शकतो. तर असा हा मस्त कोथिंबीर पराठा तयार होतो. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर हा मी इथे आत्ता दह्याबरोबर सर्व केलेला आहे आणि याला जर तुम्ही उघडून पाहिलात तर मस्त असं कोथिंबीरीचा थर दिसतो. हे पहा, हा असा. जर घरी कुठलीच भाजी नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे मस्त जेवणाचा. नक्की बनवा, ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.